हे आदी पराशक्ती या टॅरो कार्ड्सला व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचू दे. चला तर बघूया आज टॅरो रीडिंग तुमच्यासाठी काय येते आहे ते बघू. व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रायव्हेट रीडिंगसाठी डिटेल्स दिलेले आहे आणि कोर्सेस पण आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. चला तर बघूया काय आहे रीडिंग तुमची आज. कुठेतरी फसल्यासारखं तुम्हाला वाटतं आहे. पास्टमध्ये काही ना काही अशा गोष्टी तुमच्या सोबत झाल्या असतील ज्यांनी तुम्ही तुमचे विचार म्हणजे नॉनस्टॉप विचारांनी बांधल्यासारखं, विचारांमध्ये फसल्यासारखं. ओव्हर थिंकिंग काहीतरी असं झालंय की ज्यामुळे तुम्हाला असं बांधल्यासारखं वाटत होतं. सी सोर्ड्स झालेलं आहे परत. आपण बघूया पुढे अजून काय मेसेजेस येत आहे. इथे ना खूप मला विचारांचं म्हणजे इतरांशी पण तुमचे विचार जुळत नाही आहे. इतरांशी पण तुमचे कॉन्फ्लिक्ट आहे आणि स्वतःशी पण तुमचे कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. आदी पराशक्ती ही एनर्जी माझ्या व्ह्यूअर्सची आहे का? आदी पराशक्ती ही एनर्जी माझ्या व्ह्यूअर्सची आहे का? आदी पराशक्ती ही एनर्जी माझ्या व्ह्यूअर्सची आहे का? हे पहा, तुम्ही आहे ना खूप आधी खूप मस्त असे खुश अशी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती तुम्ही आहात आणि तुम्हाला सेलिब्रेशन, आनंद व्यक्त करणे, त्याला सेलिब्रेट करणे, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणे, त्याच्यावर म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आनंद घेता. म्हणजे मोठी गोष्ट तर आपण सेलिब्रेट करतोच, पण तुम्ही असे होते. पण तुमच्या आयुष्यामध्ये असे काही नमुने आले ज्यामुळे तुम्हाला तुमच्याच थॉट्समध्ये त्यांनी बांधून टाकलं. म्हणजे तुमचा आनंद, तुमचा अप्रोच त्यांना आवडत नव्हता किंवा त्यांनी तुम्हाला काही ना काही करून तुम्हाला असं बांधल्यासारखं केलंय. तुमचे विचार आणि त्यांचे विचार जुळले नाहीये. तुम्हाला सॉलिट्यूडमध्ये जर तुम्ही बसू शकलात तर खूपच चांगलं आहे. नेचरमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करायला पाहिजे आणि नेचरचे आवाज जे पक्ष्यांचे आहेत, कुठे पाणी पडतंय, कोणी पाणी देत आहे, तर अशा बागेच्या ठिकाणी किंवा पक्ष्यांचा जिथे आवाज आहे किंवा शांत असं नुसतेच सुंदर फुलं आहेत, तर अशा ठिकाणी तुम्ही गेलात ना, तुमची ही एनर्जी जी हेवी आहे त्या एनर्जीतून तुम्ही बाहेर पडाल. ही पास्टमध्ये पण असू शकते की असं काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये झाली आहे आणि त्याचंच वारंवार रिपिटेशन काही लोक तुमच्यासमोर करत आहेत आणि त्यांना खूप आनंद होतोय तुम्हाला असं त्रास देत असताना. ते म्हणजे तुम्ही जेव्हा दुःखी असता तेव्हा त्यांना खूप आनंद वाटतो. म्हणजे आपण म्हणतो ना आसुरी आनंद, त्या पद्धतीचं.
तर इथे ना तुम्हाला सेल्फ लव्ह, तुमच्या स्वतःसाठी परत उभं राहण्याचा सल्ला दिला जात आहे आदिशक्तीकडनं. कारण हे पहा, हा इथे हॉर्स मला दिसतोय आणि हॉर्स हा खूप इंडिव्हिज्युअल प्राणी आहे आणि हे वर्षसुद्धा हॉर्स आहे, गोल्डन हॉर्स म्हणतात. तर हॉर्स जो आहे ना तो किती ग्रेसफुल आणि त्याची स्पीड किती असते, तर त्या पद्धतीनेच तुम्हाला ग्रेसफुल जो तुम्हाला विसर पडला आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा, जे तुम्ही इथे खुश आहात, किती मस्त आहात, तर त्या एनर्जीला आठवा. तुम्ही परत स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःला उचला, स्वतःला काहीतरी क्रिएटिव्ह करण्यास भाग पाडा. काहीही करून म्हणजे स्वतःला वर काढा, स्वतःला स्वतःची मदत करा. असं म्हणतात ना की जे लोक स्वतःला हेल्प करतात त्याला देव पण हेल्प करतं. तर त्याच पद्धतीचं इथे मला दिसतं आहे. तुम्हाला तुमची मदत करणं गरजेचं आहे, कारण ही जी लोक आहे ही तुम्हाला मदत नक्कीच नाही करणार आहे. आणि जितकं तुम्ही खचून जाल तेवढं ते पॉवरफुल होतील. तर तुम्हाला हेच सांगितलं जात आहे की तुमच्या पॉवरला ओळखा. तुम्ही किती पॉवरफुल आहात. तुम्ही एकटे आहात पण हे किती जण आहे, तुम्ही एकटेच किती जणांवर भारी आहात. तर हेच तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हे रीडिंग तुमच्यासमोर आलेलं आहे. तुमच्या इनर स्ट्रेंथला आणि करेजला हे आठवण करून देणारं रीडिंग आहे. तुम्ही विसरले आहात की तुम्ही योद्धासारखे कितीतरी संकटांवर तुम्ही मात केलं आहे. असं तलवार खाली सोडून नाही चालणार. तुम्हाला लढावंच लागेल, तुम्हाला उभं राहावं लागेल. तुम्हाला परत त्यांना हे दाखवावं लागेल की इथला राजा कोण आहे. ठीक आहे, तर असं रडत बसू नका. जितकं तुम्ही रडला आहात ते खूप झालंय. आता परत तुम्हाला तुमच्या पॉवरमध्ये येण्याची गरज आहे आणि तेच आदी पराशक्ती तुम्हाला सांगते की आपल्या पॉवरमध्ये या आणि स्वतःची शांतता जी आहे ना ती कोणाहीमुळे भंग नका होऊ देऊ. हे लोकांना काहीही घेणं देणं नाही आहे तुमच्या आतमध्ये तुम्ही किती दुःखी आहात. तुमच्या बोलण्याने त्यांच्या बोलण्याने तुम्हाला किती दुःख होतंय ह्याचं हे लोक विचार नाही करत आहे. तेव्हा तुम्हालाच तुमचा विचार करायचा आहे. तुमचं जे मन आहे, शरीर आहे, हे तुमचं आहे. त्याला शांत आणि हेल्दी ठेवण्याचं कामही तुमचंच आहे. तर स्वतःच्या पॉवरला ओळखा आणि स्वतःची पॉवर क्लेम करा. ठीक आहे, तुमच्या आयुष्यात असं कोणी येणार आहे की जे जर तुम्ही या एनर्जीच्या मधून बाहेर पडलात आणि तुमच्या पॉवरमध्ये आलात तर तुम्हाला तुमचा सोलमेट, तुमचा खरा जोडीदार तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, पण तुम्हाला आधी तुमचं पॉवर क्लेम करावी लागेल. ठीक आहे, तर हा मेसेज होता तुमच्यासाठी. जे मार्गदर्शन मिळाले ते शुभ फळ देऊ दे, सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोहोचू दे. होप हे रीडिंग तुम्हाला आवडले असतील आणि प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक नक्की करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की हे रीडिंग तुम्हाला कसं वाटलं. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि काळजी घ्या. बाय.